तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणले भीम जयंतीवर एकदम नाद आणि क्रिएटिव्ह कन्सेप्टवालं ट्युटोरियल. जसं की येत्या 14 एप्रिलला आपली भीम जयंती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यावरच आत्तापासूनच आपण एकदम खतरनाक नाद ट्युटोरियल आणत जाणार आहे आणि तुम्ही त्याला ढीग प्रेम देणं गरजेचं आहे. ओके, भरमसाठ ढीग प्रेम द्यायचं आहे या ट्युटोरियलला. नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि जय भीम कमेंट करा विसरू नका. भरमसाठ भरपूर कमेंट झाल्या पाहिजेत. जसं तुम्ही आपल्या राम मंदिराच्या याला भरपूर ढीग प्रेम दिला, आपल्या शिवजयंतीच्या याला ढीग प्रेम दिला, तसंच याला जय भीम कमेंट करायला विसरू नका. बाकी भरमसाठ भरपूर प्रमाणात हे ट्युटोरियल शेअर करा आणि नक्कीच जर चॅनलवर नवीन असला तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नुकताच आपलं 97,000 एवढा मोठा परिवार पूर्ण झाला. याचं सगळं श्रेय तुम्हाला जाते भाऊंनो. भरपूर ढीग प्रेम दिला. फक्त आता 3च राहिल्यात, बघू शकता 1,00,000 एवढा मोठा परिवार पूर्ण व्हायला. तर नक्की ज्यांनी कोणी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी राहिला विषय क्लास, तर क्लाससाठी भरपूर फोन आल्यात. तर काळजी करू नका भाऊंनो. येत्या आठवड्याभरातच आपली दुसरी बॅच लॉन्च होणार आहे, म्हणजेच ॲडमिशन सुरू होणार आहेत आणि ती बॅच चालू होईल आपल्या येत्या मेमध्ये. ओके, काळजी करू नका. सगळं सविस्तर डेट्स आणि भरपूर काही नवीन नवीन गोष्टी असतील तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळवल्या जातील. तर चला, तर आता आपण बिनवाळा घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आलं आपण आपल्या पिक्सार्ट ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं आपलं ब्लेंड मोड्स लागणार आहेत. भरपूर बेसिक ॲडव्हान्स गोष्ट समजून सांगितल्या. क्रिएटिव्ह बॅनर कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी दिलं आहे. तर नक्कीच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर पहिल्यांदा आपण एडिट फोटोमधनं जे काय बॅकग्राऊंड आहे किरकोळ, तर ते आपण ॲड करून घेऊयात. भरपूर डीपमध्ये कॉन्सेप्ट आहे, नक्कीच समजून घ्या प्रॉपर. आता या थीममध्ये आपण एमटी थीममध्ये निळ्या स्पॉटलाईट थीममध्ये प्रॉपरलीरित्या बॅकग्राऊंड कसलं केले बघू शकता. जर हे तुम्ही झूम करून बघितलं तर जे काही पार्टिकल्स असतील तर ते एकदम रिफ्लेक्टेड चमकाल्यात, एवढं तुम्हाला एकदम खतरनाक दिसते. तर एवढा सगळा मुद्दा झाला. हे जर तुम्ही ह्यू चेंज करून दुसरीकडे वापरू शकताय, नो प्रॉब्लेम, पण यूट्यूबला नाही. त्यानंतर ॲड फोटो केल्यावर प्रॉपरली ते आता एक एक गोष्टी आपण ॲड करत जायचं आहे. तर त्यातला आपला आता हा पहिला मुद्दा. जसं की आता मध्ये जर बघायला गेलं तर आपलं संपूर्ण बॅकग्राऊंड हे जरा डार्क होतं. तर त्यामुळे जरा मी ह्याच्यात लाईट ॲडजस्ट करायला चाललो आहे. तर लाईटसाठी आपला जो आता हे मी एक प्रकारे फॉग सेक्शनमध्ये स्पॉट सेक्शनमध्ये आपण ब्रश दिला आहे PNGवाला मारलेला. तर ह्याचा ब्लेंड मोड चेंज करून बघा बाबा कुठला परफेक्टलीरित्या डार्कन पण सेट होतं आहे, जरा वगैरे रिफ्लेक्ट झाले, त्यानंतर ओव्हरले पण सेट होतं आहे. ओके, तर मी जरा डार्कन सेट करतो, बघा बदल कितपत बघायला भेटतो आहे का नाही. तरी पण आपण अजून चेंज करून बघूयातच. ओके, ओव्हरले आहे ते पण चांगला आहे, स्क्रीन पण चांगला आहे, पण तो लईच रिफ्लेक्ट ओव्हरले एकदम परफेक्ट सेट होते. ओके, तर पुढील मुद्दा. त्यानंतर पाठीमागं आपण RPM थीममधलं प्रॉपर सर्कलवालं एकदम नादरित्या लावले. याचा ब्लेंड मोड चेंज करून बघूयात. हे आहे असं बाद दिसणार आहे एकदमच. ओव्हरले थीममध्ये ते प्रॉपरलीरित्या जर झाला तर नक्कीच नॉर्मलच ठेवतो मी. एवढं काय डीपमध्ये ते बघायला भेटून झालं चेंजेस. ओके, नो प्रॉब्लेम. चला पुढील मुद्दा. हे जे काय आता ह्याचा ब्लेंड मोड आपण सेट करत जरा वेट. हे प्रॉपरली ते असं सेट केलं, त्यानंतर इथनं ब्लेंड मोड आपण चेंज करत जाऊयात. ओके, ओव्हरली केला आहे आपण ब्लेंड मोड याचा. डन, म्हणजे परफेक्टलीरित्या ॲडजस्ट झालं बघा. म्हणजे मागचं आपण जे काय RPMवालं सेक्शन आहे तर ते तरी आपण त्याचा ब्लेंड मोड चेंज करू शकलो नाही, पण नक्कीच जे काही कडचा प्रॉपर स्ट्रोक होता तर त्याला आपण एडिट करू शकलो. त्यानंतर पुढील मुद्दा. आपला हा शॅडो आपण लावला आहे इझिलीरित्या, जे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पीक आहे तर त्यावर सेट व्हावा यासाठी. त्यानंतर पुढील मुद्दा. आता जे काही झेंडा बिंडा आहे जरा पुढे घ्यायचा आहे आपल्याला, ह्यो लगेच तिथं ॲड करायचा नाही आहे. ओके, जसं की आता यादीमध्ये आपण ॲड करूयात. हे प्रॉपर टेक्स्टच्या खाली येणार आहे, त्यामुळे याचा एवढा विषय नाही. त्यानंतर आता हा वाला मुद्दा एकदम टॉपरित्या आपण ॲडजस्ट करूयात. ह्याच्यात आता आपलं प्रॉपर छत्रपती शिवाजी महाराज एकदम युनिकच कन्सेप्ट केल्या. ही आपली ऑलरेडी आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट आल्या, जर बघितलं नसला लवकरात लवकर जाऊन तिथे चेक करा. भरपूर ढीग प्रेम दिला आहे. त्यानंतर आपल्या या काही गोष्टी आपण सेट करून घेऊयात, ॲड करून घेऊयात. जसं की त्या शेपमध्ये प्रॉपर मी महाराजांना बसवलं आणि तो शेप जर चेंज होत असला त्याचा ब्लेंड मोड तरी पण चेंज करू शकतो आहे आपण. वेट, मूव डाऊन मूव अप केलं, त्यानंतर इथं ब्लेंड मोड चेंज करत जाऊयात आणि बघा नाही परफेक्टलीरित्या तो चेंज होईना झाला आहे. कारण काय तिथं फोटोशॉपमध्ये बघायला गेलं तर मी त्याला कलर ब्लेंड मोड केला, जेणेकरून पाठीमागचं आहे असं बॅकग्राऊंड राहिलेलं आणि एकदम टॉप कलर आलता त्यात. ओके, त्यानंतर पुढील मुद्दा. इथं एक डायलॉग आहे तो आपण ॲड करूयात.
या थीममध्ये. एवढं सगळं सेक्शन डन झालं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पिक आपण ॲड करूयात. जर तुम्हाला या पिकला जरा उगाच ब्राईटनेस वाढवायचा असला तर ती वाढवू शकता. एकदम टॉपमध्ये अजून इफेक्ट बघायला भेटेल तुम्हाला. म्हणजेच नाहीतर मग ओव्हरऑल नंतर ना इफेक्ट मारू शकताय. तो कसा कोणता ती मारू. आता आपलं लिमिट क्रॉस झाले इझिलीरित्या येतं. आता आपण डन करूयात म्हणजे सगळं आपलं प्रॉपर सेट होईल. त्यानंतर मग पुढील मुद्दा. त्यानंतर मग जो काय राहिलेला जो काय आपला फ्लॅग सेक्शन आहे तर तो आपण ॲड करून घेऊयात इझिलीरित्या. त्यानंतर पुढील मुद्दा. आता आपलं संपूर्ण टेक्स्टिंग जसं की भीम जयंतीचे काय सगळं सेक्शन आहे ना तर ते प्रॉपर ॲड करून घ्या. यात रिफ्लेक्शन पण लावू शकताय स्पॉटलाईटचं. ओके, हे ऑलरेडी मी दिलंच थोडा, तरी पण अजून एक्स्ट्रा करणार असला तर ते करू शकताय. त्यानंतर मग खाली सेक्शन मी ॲड केलं. हे जरा एक्स्ट्रा ॲड केलं आहे, हे नव्हतं आधी. मी कन्सेप्ट आर्टच केलं तर प्रॉपर, पण जरा आपल्या यूट्यूबला टाकावं त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ते जे काय संपूर्ण 133व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम हे सेक्शन आहे. तुम्हाला ऑर्डर बिल्डर येईल त्या दृष्टिकोनातून ती घेतलेली आहे. तर यादीमध्ये ओव्हरऑल येतो तुम्ही लोगो बिगो टाकू शकताय. एकदम नादरित्या करू शकताय. तर पहिली गोष्ट म्हणजे टूल्समधून तुम्ही ॲडजस्टमेंटमधनं जरा ब्राईटनेस जरा सेट करून घ्या. कॉन्ट्रास्ट पण जरा वाढवलं तर अजून जरा नेक्स्ट लेवलला इफेक्ट येईल, जरा उगच येईल. त्यानंतर शॅडो हायलाईट डन. त्यानंतर मग जरा टेम्परेचर तुम्ही तुमच्या पद्धतीने निळसर असं सेट केला की झालं आपलं काम. आपला मुद्दा तयार. तर व्हायब्रन्स वाढवा आणि एकदम नादरित्या आपला बॅनर तयार झाला आहे. आजचा बॅनर आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जय भीम कमेंट करायला विसरायचं नाही. भरपूर भरमसाठ प्रमाणात कमेंट्स आल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर जे कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाकी आपल्या टेलिग्रामला इंस्टाग्रामला फॉलो आणि जॉईन करा. बाकी भेटो लवकर पण एकदम चांगलं आहे विषाड नाद व्हिडिओमध्ये. तोरबाय काळजी घ्या. टेक केअर. लव यू ऑल. टेक प्रेम. बाय. धन्यवाद.